गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशा घटना ऐकायला मिळतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाहीये. गुन्ह्यांचं स्वरूप इतकं भयानक होतंय की नुसतं ऐकल्यावर आपला थरकाप उडतोय. पुण्यात अशीच एक घटना घडली आहे जी पाहिल्यावर तुम्हाला त्या आरोपीच्या विकृतीचं आश्चर्य वाटेल. कारण एका क्षुल्लक कारणावरून त्याने एक जीव तर घेतलाच, पण तो स्वतःही थेट तुरुंगात पोहोचलाय. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे बऱ्याचदा बघायला मिळतात, पण अनेकदा या प्रवृत्ती विकृतीकडे वळताना दिसतात. आपल्या मनात काही काळबेरे येतं आणि ते तसंच घडतंय ही समज एखाद्याचं आयुष्य संपवत किंवा बर्बाद करतं. पुण्याच्या धायरीमध्ये राहणारा स्वप्नील भडावळे. यस सर. ते ठोंबरेकडे गेले ना तुम्ही, त्या फेरीवाल्यांकडे काय झालं त्याचं? तो येतो बोला संध्याकाळी भेटायला म्हणून येतो बोला. त्या कचोऱ्यामध्ये मारामारी झाली, त्याचं काय झालं? त्या दोघांना पण घेऊन यायचंय सर संध्याकाळी. काय रे काम काय ते सांग ना. साहेब एक सांगायचं होतं. हा बोल ना. बोल साहेबांना बोल काय बोलायचं ते. बस बस काय झालं सांग. साहेब हे गुन्हा केलाय. काय गुन्हा केलाय? काय गुन्हा केला तो बोल साहेबांसमोर. मी माझ्या बायकोचा खून केला साहेब. बायकोचा खून? का केलं रे खून? मला तिच्यावर संशय होता. अरे संशयावरून तू खून केलास? अरे रे रे काय ही विकृती. तिचा खून करून तू काय मिळवलंस? शेवटी तू तुरुंगातच जाणार आहेस ना. स्वप्नीलने दिलेली कबुली धक्कादायक होती. त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत जे सांगितलं ते ऐकून एक छोटीशी गोष्ट एखाद्याचं आयुष्य कुठे नेते हे बघा. स्वप्नील हा शेती व्यवसाय करत होता. अलीकडच्या काळात तो बांधकाम व्यवसायामध्येही उतरला होता. कमी वेळात त्यानं प्रगतीची चांगली झेप घेतली होती. त्याने नुकतंच एक मंगल कार्यालयही बांधायला घेतलं होतं. आपल्या पायावर उभं राहत असताना त्यानं पूजाशी लग्न केलं. पूजाचं माहेर पुण्यातलंच पाषाणमधल्या सुतारवाडी इथलं. तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं. पण लग्न झाल्यानंतर सध्या ती गृहिणी होती. आपल्या संसारात ती चांगलीच रमली होती. हॅलो. हां बोल ना. हो मी आहे ना. हो 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 चालेल. हो चालेल. हो जाऊया ना. झाला का चहा? एक मिनिट हां मी नंतर बोलते तुझ्याशी. हां हो झाला. माझ्या मामी भावाचा फोन आलेला. मामे भाऊ? हो. बरेच आता हल्ली आजकाल मामे भावांच्या वगैरे फोन यायला लागले. लक्ष द्या आधी कामाकडे, नंतर फोनकडे लक्ष द्या. कळलं का? काम कर. काय येणार आहे भाजी? बघते आता कुठलीच मिळते ती. आणि आज लवकर आहे जरा घरी. मला नको कळलं ना. मला कळतं. बरं. लग्न होऊन काही महिनेच झाले होते. त्यांच्यात हा वाद छोटा होता आणि तो निवळून जाईल असं पूजाला वाटलं होतं. पण स्वप्नील हा पूजाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडायचे. भाजी घे, सरळ घरी. हो घरीच येणार आहे.
लवकर या. कळतं मला. मटर कसे आहेत? द्या ना पाव किलो. सफरचंद घ्यायची. कशी आहेत? अरे हाय, कसा आहेस? मी इथेच आहे. तू कुठे आहेस? आहेस कुठे? माझा प्रोग्राम चालू आहे, तू काय दिसतच नाही. तूच गायब झालायस. काय व्हॉट्सअप वर पण तू नसतेस. तुझा एक मेसेज नाही, फोन नाही, काहीच नाही. तू बघावं तेव्हा ऑफलाईनच असतेस. किती दिवसाने भेटलो. हो, बाकी काय चाललं तुझं? बाकी छान. अरे झालं आता 6 महिने झाले लग्न. कुठे आहे? का बोलतो? मग काय एकदम सांगितलं पण नाहीस लग्न केलंस. दुसरं काय करतो? आहेत जॉबला आहेत. छान आहे. फोन करत जा कधीतरी. हो नक्की. तू ये म्हणजे आपण बसून बोलू. राहायला तिकडेच आहे का तू? हो. तेव्हा चांगला नवरा भेटला वाटतं. चांगलं. नेहमी चारित्र्यावर संशय घेणाऱ्या स्वप्नीलचं डोकं आता पूर्णतः फिरलं होतं. संशयाचं भूत त्याच्या डोक्यात थैमान घालत होतं. तो तिच्याकडे नेहमी संशयानंच पाहायचा. माझा दुसरा नंबर घे ना. हा दे ना. 8108 हा 80 हा 1010. हा. पण कॉल करत जा. कोण आलंय? अरे आलात तुम्ही? या. मी पाणी आणते. मंगळवारी पुन्हा याच मुद्द्यावरून कडाक्याचं भांडण झालं. पण हे भांडण दोघांच्या आयुष्यावर मोठा घात करून गेलं. पाणी. हा दुपारी भाजी मार्केटमध्ये कोणाबरोबर होतीस? भाजी मार्केटमध्ये? कधी? आज दुपारी. तो बाईकवर मुलगा आठवतो का? लाल टी शर्ट, त्याच्याशी गप्पा मारत होती, हसत होती, खेळत होती. अच्छा तो. अहो तो माझा मित्र. मी जिथे राहायचे ना लग्नाआधी तिथे आमच्या बाजूला राहायचा. कशाला पाहिजे? मी आहे ना नवरा. म्हणजे माझ्याशी नीट बोलता येत नाही. अहो मी फक्त बोलत होते. अजून काय? कशाला पाहिजे? तुझा नवरा आहे ना जिवंत. हे तुमचं फार होत आहे ना. फार होते. त्याच्याशी बोलते तू. गरज काय? कंटिन्यू फोनवर असते, हे यांना त्यांना भेटते. गरज काय? पण काय फरक पडतो त्याने? मी कोणासोबत फिरायला जात नाहीये. फक्त बोलत होते ना. अजून काय करत होते? पण तुला काय करायचं? मी आहे ना नवरा. माझ्याशी बोल ना. लग्न कशाला केलं माझ्याशी? प्रत्येक गोष्टी तुमचं फार अति होत आहे. लग्न का केलं म्हणजे? किती विश्वास दाखवलेला तुम्ही मला लग्न करताना. माझ्यावर फार विश्वास होता ना म्हणून लग्न केलं ना माझ्याशी. अरे जास्त बोलू नको. हो. जास्त बोलायचं नाही माझ्याकडे. का? बोलायचं नाही करायचं. सोडा मला दुखतंय. मूर्ख आहात का तुम्ही? मूर्ख? नवऱ्याला मूर्ख बोलते? का? प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर असू शकता, मी नाही. तुमच्यासाठी सगळं काही सोडून मी तुमच्याशी लग्न केलं. का? विश्वास होता ना म्हणूनच केलं. माझ्या मागे तुम्ही काय करता? मी तुम्हाला एकदा तरी विचारलं का? नाही मी ना. काही करत नाही. उगाच वाट टोकाला जाईल. का? तुमच्या स्वतःला विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास नाहीये. नाहीये. मी तुला बघितलं तिकडे काम करताना. हाच पुरुषार्थ आहे ना. तुमच्या जागेवर ठेवा तुमच्याकडे. नको तिथे प्रत्येक बाईने हे करा ते करा. सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकते ना मी. मग का असा अट्टहास करता तुम्ही? अगं पण मी आहे. माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोल. तुमच्याशी मी कोणाशी बोलायचंच नाहीये का? नाही, मला आवडत नाही. मी तुझा नवरा आहे, लक्षात ठेव. हा तुमचा मी पण आहे. कळलं ना? आज 21व्या शतकात देखील मी तुमचं सगळं काही ऐकते. काय करणार तुम्ही? मी फक्त त्या मुलाशी बोलत होते आणि माझ्या मनात पाप नाही. जे काही पाप आहे ते तुमच्या मनात आहे. ऐकते का तू? बोलतीये? काय? त्या मुलाशी बोलशील? हो बोलेन. 10 मुलांशी बोलेन. काय करणार तुम्ही? मारून टाकेन. मारूच टाकाल ना. मारू टाका एकदाच. लग्नाच्या 5-6 महिन्यापासून मी हेच ऐकते आणि ते ऐकून ना मला खूप कंटाळा आलाय. हे करेन ते करेन. काय करणार आहात? मारू. बोलते का? हा? हो मारून टाका एकदाच. मलाही खूप कंटाळा आलाय आता याचा. सगळं काही सोडून तुमच्यासाठी इथे आले. पण मला काय मिळालं याने? काहीच नाही मिळालंय.
स्वप्नीलने मागचा पुढचा विचार न करता धारधार तलवारीने तिच्या दोन्ही हातांच्या दंडावर वार केले. त्यानंतर गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेली पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पूजाला टाकून स्वप्नील बाहेर पडला आणि त्यानं आपल्या खुनाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीतही त्यानं फक्त संशयानं तिचा खून केला अशी कबुली दिली. फक्त संशयामुळे काय घडू शकतं या प्रकारावरून दिसून येतं. लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं. एकमेकांवरचा विश्वास यातून आयुष्य घडत जातं. पण त्यात संशय नावाचा मिठाचा खडा पडला तर मात्र आयुष्याचा रंग उडून जातो आणि शेवट वाईटच होतो. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. मानगुटीवर बसलेलं संशयाचं भूत आणि डोक्यातला राग यातून गुन्हेगारी प्रवृत्ती कशी फोफावते हे आपण पाहतोयच. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कायद्यापासून पोलिसांपासून जास्त काळ पळू शकत नाही. पुण्यात कुख्यात गुंडांना यमसदनी धाडण्यासाठी एन्काउंटर करण्यात आलंय. याच एन्काउंटर संदर्भात आपण बोलणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. कारण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. मी लगेच परततोय, तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. एन्काउंटर आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस ऑफिसर म्हटलं की मुंबईच्या अंडरवर्ल्डचं कंबरड मोडणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं डोळ्यासमोर येतात. मात्र पुण्यातही असेच एन्काउंटर झालेत, ज्यात अनेक खतरनाक गुंडांना यमसदनीत धाडण्यात आले. संघटित गुन्हेगारी ज्या काळात सुरू नव्हती त्या काळी म्हणजे 1983 साली पुणे पोलिसांनी काठीनं मारल्यानं गुन्हेगारांचा एन्काउंटर झाला होता. तेव्हापासून आज तागायत पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी मिळून तब्बल 32 एन्काउंटर पुण्यात केलेत. ते कुणाचे आणि कसे केलेत यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई टोळी युद्धाचं कंबरड मोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी वापरलेलं पण प्रचंड वादग्रस्त ठरलेलं एन्काउंटर शस्त्र पुणे पोलिसांनी मात्र अत्यंत शिथाफीने व गरज असेल तिथंच वापरलं. त्यामुळेच मुंबईच्या तुलनेत अत्यंत कमी एन्काउंटर पुण्यात झालेत. मात्र त्यातल्या कुठल्याही कारवाईवर प्रश्नचिन्ह मात्र लागलं नाही. मुंबईच्या तुलनेत पुण्यातली गुन्हेगारी ही अतिशय छोटी किंवा स्थानिक स्तरावर होती. मात्र इथलेही अनेक गुन्हेगार हे अत्यंत खतरनाक होते. लक्ष्मी रस्त्यावर दोन्ही बाजूचं ट्रॅफिक अडवून भर रस्त्यात साल्टी सोली खून करणारा बाबा गंडले असो किंवा खून करून शीर धडावेगळं करून त्याचा फुटबॉल खेळणारा मोबिन शेख असो, संघटित गुन्हेगारीने अगदी पिंपरी चिंचवड पर्यंत दहशत माजवणारे प्रमोद माळवदकर असो किंवा मेघनाथ शेट्टी असो, या आणि अशा एन्काउंटर मध्ये मारल्या गेलेल्या अनेक गुंडांची दहशत संपवण्याकरिता पोलिसांना एन्काउंटर करावं लागलं. यातील सगळ्यात पहिलं एन्काउंटर होतं दत्ता टेमघिरे यांनी केलेलं जग्ग्या म्हस्केचं. महिला येऊन बसल्या होत्या, अटक करा अटक करा. आणि मग त्यांचं एक इन्फॉर्मेशन मिळाली की महिलांनी येऊन सांगितलं की साहेब तो आलाय. जवळ स्टाफ नव्हता, एकच हवालदार चौकीत. आता जायचं कसं? मग बुलेट काढली. बुलेटवर एक आमचा पोलीस मित्र म्हणा सतीश आचार्य म्हणून आम्ही दोघंजणं बुलेटवर गेलो. बुलेटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी पळापळ झाली, भरपूर पळापळ झाली. आणि नंतर मग तो काय त्यावेळेला सापडला नाही. मग आम्ही पुन्हा चौकीला आलो. चौकीला आल्यानंतर रात्री 18 मेच्या 12:20 परत एकदा फोन आला. येऊन कळवलं एका लोकांनी, काही माणसांनी, की साहेब तो आला आहे तिथं, चला. दारू पिलेला आणि तलवार हातात आहे. गेलो तिथं गेलो तर अगोदरच पळापळ, लोक घाबरली होती. बुलेट बघून माझे लोक पळापळ सुरू झाली. आणि तो दिसला एका ठिकाणी मला. त्या एका ठिकाणी दिसल्यानंतर मला सांगितलं साहेब हा तोच जग्या म्हस्के. म्हणून मी जग्या म्हस्केला म्हणलो जग्या म्हणून हो. तो त्याला त्यांनी माझ्याकडे बघितलं त्याला कळलं पोलीस आपल्या पाठीमागे आले म्हणून त्यांनी आला धावत माझ्या अंगावर धाडकन तलवार अडवली. मला थोडं लागलं होतं तेवढं. तलवार अडवल्यानं मला लागलं ते. मग नंतर पुन्हा तो जोरात अगदी सुटून माझ्यावर वार करायचा प्रयत्न करू लागला. आणि मग स्वतःच्या बचावाकरता मग मी त्याला एक गोळी फायर केली. ही गोळी फायर केल्याबरोबर तो खाली कोसळला
आणि त्याला आम्ही दोघांनी उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो असतानंतर मधीच एकाने आला तो एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने आला म्हणून साहेब एक शिवी देऊन यांनी फारच उत्मात केला होता म्हणून त्यांनी तसं ते पाठीत त्याच्या एक चाकू बसला. जग्ग्या मस्के याच्या एन्काउंटर नंतर मुंबईचा डॉन अरुण गवळी टोळीच्या किरण बालावलकर आणि रवी करंजकर या 2 शार्प शूटरचा खात्मा पुणे पोलिसांनी केला. याच दरम्यान पिंपरी चिंचवडच्या महापौरांची गाडी अडवून त्यांच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावणारा मेघनाथ शेट्टीही पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरला होता. पुणे पोलीस दलात नौखे असणाऱ्या राजेंद्र जोशी आणि अजित जोशी यांना अचानक समोर आलेल्या या खतरनाक गुंडाचाही एन्काउंटर करावा लागला. मेघनाथ शेट्टीचे जेव्हा ॲक्टिव्हिटीज खूप वाढल्या त्यावेळेस पुणे ग्रामीण त्यावेळची क्राईम ब्रांच वगैरे हे त्याच्या मागे शोधार्थ होती. त्या मेघनाथ शेट्टीबद्दल स्पेसिफिक टिपऑपवरनं आम्ही वर्कआउट करायला गेलो होतो. मी होतो, तत्कालीन PSI अजित जोशी होते, टेमगिरे साहेब पण होते त्यावेळेस, दत्ता टेमगिरे वगैरे. हे आम्ही ऑपरेशन करायला गेलो त्यावेळेस आमच्यावर फायरिंग झालेलं होतं ह्याच्याकडनं, मेघनाथ शेट्टीकडनं. त्या पोलीस ऑपरेशनमध्ये तो जखमी होऊन मयत झालेला होता. 92 साली जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये एक 4-5 मोठे गँग्सचे जे मुख्य होते ते पोलीस ऑपरेशनमध्ये जखमी होऊन मयत झालेले होते. त्यानंतर मग पुणे शहरामध्ये अरुण गवळी गँग आली. अरुण गवळीचे ॲक्टिव्हिटीज वाढल्या. मग त्यांचे किरण वालवलकर आणि करण जावकर यांचं पण वानवडीच्या हद्दीमध्ये, तत्कालीन वानवडीच्या हद्दीमध्ये पोलीस ऑपरेशनमध्ये ते मयत झालेले होते. एन्काउंटरवर अनेकदा प्रश्न उपस्थित करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनाही प्रमोद माळवदकर या पुण्यातल्या टोळी तयार करणाऱ्या गुन्हेगाराच्या कारनाम्यांनी धडकी भरते. भर कोर्टात अनेक लोकांच्या समोर बाळू अंदेकरचा खून करणाऱ्या प्रमोद माळवदकरने पुण्यापासून ते पंढरपूरपर्यंत आपल्या दहशतीचं साम्राज्य पोहोचवलं होतं. त्याचा शेवटही पुण्यातल्या जिगरबाद पोलिसांनी गाजवलेल्या चकमकीत झाला. प्रमोद माळवदकर म्हणजे पुणे सिटीतला सगळ्यात मोठा गँगस्टर. पूर्वी ही गँग अंबेकर नावाने ओळखली जायची. बाळू अंदेकर त्याचा म्होरक्या होता. पण त्या 2 टोळीत आपसात वैमनस्य झालं. माळवदकरनी भर कोर्टामध्ये बाळू अंदेकरचा कोयत्यांनी तोडून तो खून केला. खून केल्यानंतर माळवदकरनी स्वतःची टोळी निर्माण केली. ते जवळजवळ 26+ गुन्हे दाखल होते. त्याच्यामध्ये खून, खंडणी, त्याची पिंपरी चिंचवड, पुणे, पंढरपूर, जवळ महाराष्ट्रात दहशत पसरवली होती त्यांनी, माळवदकरनी. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर नेमकं माझ्याकडे संख्याबळ पण अपुरं होतं. त्यामुळे मग राम जाधव मी पहिल्यापासून क्लोज मित्र. तो पण त्या दिवशी नेमका खडक पोलीस स्टेशनला नाईटला होता. तर त्या रामला मी बोलून ते अशी इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतर येण्याचं ठिकाण कळलं. पूर्वी चतुर्शिंगी रोड म्हणजे काळेवाडी फाट्यापर्यंत असा जास्त गजबजलेला नव्हता 1997ला. तर पम्या तिकडून स्कूटरवरून येणार आहे खंडणीसाठी हे कळलं. म्हणून आम्ही काळेवाडी फाट्याच्या अलीकडेच सापा रचून बसलो. वर हे झालं. पम्या आला तर पम्याला ती चाहूल लागल्यानंतर पम्या इकडं तिकडं स्कूटर सोडून पळाल्यानंतर मी राम जाधव त्या एके त्यांनी आमच्या उलट दिशेने फायरिंग केली. त्यात राम जाधव जखमी झाल्यानं आम्ही प्रत्युत्तर संरक्षणात फायर केली. त्यात पम्याचं एन्काउंटर झालं. मुंबईच्या खालोखाल पुण्यातल्या एन्काउंटरचा नंबर लागतो. हा आकडा अगदीच नगण्य असला तरी या एन्काउंटरमध्ये मारले गेलेले गुन्हेगार हे खतरनाक आणि मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होते. पुण्यात आतापर्यंत झालेल्या एन्काउंटरमध्ये जवळपास 30च्या वरती खतरनाक गुन्हेगार मारले गेलेत. यापैकी कुणी खून करून धडावेगळं शीर करून त्याचा फुटबॉल खेळणारं होतं, तर कुणी भर रस्त्यात सोलून जीव घेणारं. हे सगळे दहशतीचा एक नवा अवतार होते. पुण्यातल्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या कुठल्याही एन्काउंटरवर आक्षेप घेतला गेला नाही किंवा चौकशीमध्ये एन्काउंटर खोटे असल्याचं समोरही आलं नाही. एक मात्र नक्की, या एन्काउंटर नंतर नागरिकांमध्ये असलेली या गुन्हेगारांची दहशत संपायला मोठी मदत झाली आहे. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो.
पण काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी, पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.